नमस्कार मित्रांनो, गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं अत्यंत मनपूर्वक स्वागत आहे। आज मी एक थोडा वेगळा विषय घेऊन आलेलो आहे। साधारणपणे त्याची चर्चा व्हायला हवी होती, पण ती आपल्याकडे अजिबातच झाली नाही। मुख्य म्हणजे आपण बघतो आहोत की अफगाणिस्तान असेल किंवा अन्य अनेक विषयामध्ये पण आता भारत चीन संघर्ष हा आर्थिक पातळीवर सुद्धा सुरू आहेच। मध्यंतरी भारताने मोठ्या प्रमाणावरती चीनी ॲपवरती बंदी घातली किंवा अन्य काही गोष्टी, तर हे सगळं सुरू होतंच। पण फक्त अशा गोष्टी करून अनेकदा काही साध्य होत नाही। आर्थिक असेल किंवा भूराजकीय असेल तर तिथे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला एक काउंटर करत राहावं लागतं। अशात आता एक नवीन विषय हा समोर आलेला आहे आणि तो तुमच्यासमोर मांडावा म्हणून मी हा ब्लॉग करतो आहे। मुख्य म्हणजे आपल्याला कल्पना आहे की तैवान आणि चीनचे संबंध हे अद्यापही ताणलेले आहेत आणि तैवान हा आमचाच भाग आहे असा चीनचा दावा आहे आणि तैवान तो मानत नाही। आम्ही स्वतंत्र देश आहोत असं तैवान सातत्याने गेली म्हणजे 1945 पासून आजतागायत त्यांनी ती भूमिका सोडलेली नाही। तैवानला जे देश राजकीय म्हणजे राजनैतिकदृष्ट्या मान्यता देतात त्यांच्याशी चीन कधीही फारसे संबंध ठेवत नाही किंवा मग तिथे कुरापती काढणं किंवा त्या देशाला नामोहरम करण्यासाठी जे शक्य आहे ते करणं हे चीन सातत्याने करत आलेलं आहे। आपल्याला कल्पना असेलच की अमेरिकेने तैवानला मान्यता दिलेली आहे आणि वारंवार त्या सगळ्या म्हणजे चिनी समुद्र असेल किंवा पॅसिफिकमध्ये तर जे काही अमेरिकन तळ किंवा म्हणजे त्यांचे नेव्हीचे तळ किंवा हे जे आहेत तर त्यातला एक टप्पा हा सतत तैवानमध्ये राहिलेला आहे। अमेरिका चीन संबंधांमध्ये जो तणाव आहे त्याचा तोही एक भाग आहे आणि जपाननेही तैवानला मान्यता दिलेली आहे। लक्षात घ्या की जपान आणि चीनचाही संघर्ष हा मोठ्या प्रमाणावरती कायम राहिलेला आहे। त्याचे ऐतिहासिक वेगवेगळे पदर आहेत, पण 2010 नंतर म्हणजे त्यावेळेला शिंझो आबे जपानचे पंतप्रधान होते, त्यानंतर 2014 पर्यंतच्या कालावधीमध्ये विशेषतः चीन आणि जपानचे संबंध एवढे ताणत गेलेले होते आणि त्या प्रत्येक वेळेला उभय देशांबरोबर तैवान हाही एक विषय चर्चेतला कायम राहिलेला होता। अशा तैवानबरोबर भारत आता म्हणजे तो प्रयत्न सातत्याने आपला सुरूच आहे, पण आता एका वेगळ्या उंचीवर आपले संबंध न्यावेत म्हणून आपले प्रयत्न सुरू आहेत। मुख्य म्हणजे आता आपण जी सगळी टेक्नॉलॉजी वापरतो आहे या टेक्नॉलॉजीत सुपर कंडक्टर हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक, म्हणजे त्याच्याशिवाय ही टेक्नॉलॉजी चालूच शकत नाही अशी परिस्थिती आपल्या सर्वांना ज्ञात आहे। ते आपण ज्याला चिप म्हणतो, मायक्रोचिप किंवा चिप म्हणजेच ते सुपर कंडक्टर। जगभरात आत्ता ज्या सुपर कंडक्टर्सची निर्मिती होते 100 आपण धरले तर त्यामध्ये 65% निर्मिती ही एकट्या तैवानमध्ये आणि त्या दोन मोठ्या कंपन्या आहेत TSMR आणि USMR अशा दोन मोठ्या कंपन्या आहेत। त्याशिवाय त्याला आणखी काही छोट्या कंपन्या जरी असतील तरी या दोन कंपन्यांचं वर्चस्व आहे आणि जगातला 65% सुपर कंडक्टरची निर्मिती ही एकट्या तैवानमध्ये इतक्या चिमुकल्या देशामध्ये होते। आणि मग ऑस्ट्रेलिया आहे, युरोपीय देश आहेत, अमेरिका आहे, तर या सगळ्यामध्ये 35% हे सगळे देश आहेत। कुठे 8%, कुठे 9% वगैरे वगैरे अशा ते सगळे एकूण 6 देशांमध्ये ते विभागलं गेलेलं आहे। एवढा तैवानचा या सगळ्या टेक्नॉलॉजीवरती आणि विशेषतः सुपर कंडक्टर निर्मितीवरती तैवानचा वरचष्मा आहे। आता काय झालंय की एक बातम्या आपल्याकडे ह्या सगळ्या येऊन गेल्या, आपण बघितल्या वाचल्या किंवा काय, की मोदी आत्ताच राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या निमित्ताने अमेरिकेला गेलेले होते आणि तिथे गेल्या मोदींची पहिली भेट जर कोणाशी झाली असेल तर त्या अमेरिकेतल्या म्हणजे ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या CEOंबरोबर त्यांनी चर्चा केली असं सांगितलं जातं। ते बरोबरच आहे, व्यापार वृद्धीसाठी थेट कंपन्यांशी बोलणं हे मोदी करत आलेले आहेत, तसंच तो आत्ताही भाग आहे। म्हणजे बायडेन म्हणजे बाकी पॉलिटिकल सगळा जो आहे तो अरिना मागं राहिला आणि व्यापारावरती मोठ्या प्रमाणावरती भर दिला गेला। आता या ज्या CEOंबरोबर मोदी बोललेले आहेत त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्यातही पुन्हा 5G टेक्नॉलॉजी हा चर्चेचा एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला होता। येत्या काळामध्ये भारतामध्ये 5G तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर व्हावा म्हणून सरकार प्रयत्न करत आहे आणि पुढच्या काळात या प्रयत्नांना वेगच येणार आहे। आणि सर्वांना आपल्याला माहिती आहे, आपल्या नेहमीच्या बोलण्यातही आपण आता 5G टेक्नॉलॉजी किंवा हे संदर्भ असतातच, त्यांनी काय होईल काय होणार नाही वगैरे हे सगळं त्यात जाण्यात अर्थ नाही। त्याच्यामागचं फक्त अर्थकारण आता रिलायन्स जिओ सारखी कंपनी आहे तर ती सुद्धा कंपनी त्या फ्रेममध्ये असणार आहे। साधारण 5 ते 6 कंपन्या
भारतामधल्या ह्या 5G सगळा म्हणजे सेक्टर आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि रोजगार निर्मिती होईल आणि एकूण दळणवळण हे वेगळ्या पातळीवर जाईल असं सांगितलं जातं आणि तशा हालचालीही सुरू आहेत. भारतात जर हे टेक्नॉलॉजी यायची असेल म्हणजे ती टेक्नॉलॉजी येईल पण ज्या गतीने ते वाढणार विस्तारणार आहे तर तिथे पुन्हा सुपर कंडक्टर हाही एक महत्त्वाचा भाग राहणार आहे. बरं, ही 5G टेक्नॉलॉजी काही फक्त भारतात येणार आहे अशातला भाग नाही. त्याचं पर्क्युलेशन चीनमध्ये असणार आहे. चीन आणि भारत हे आपल्याला कल्पना आहे जगातले सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत तिथं. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी 125 कोटी 150 कोटी या क्वांटमनीच ते लागतं. त्यामुळे जगातल्या मोठ्या बाजारपेठा या दोन असल्यामुळे पाठोपाठ अमेरिका आहे या सगळीकडे मग सुपर कंडक्टर्सची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ती वाढती मागणी या TSMR किंवा USMR या कंपन्या ज्या आहेत तैवानी तर त्या एक्झिस्टिंग स्ट्रक्चरमध्ये त्यांना ते होईलच असं नाही. त्यांनासुद्धा त्याचं एक्सपान्शन करायची गरज वाटते आहे आणि हे गेली काही वर्ष याच्यावरची चर्चा सुरू आहे. आपल्याला आठवत असेल की फॉक्सकॉन नावाचा एक ग्रुप आला होता आणि तळेगावमध्ये तो प्लांट लावणार, आता तो प्लांट सुरू होणार अशी जवळपास चर्चा झाली आणि पुढं ते सगळं बारगळलेलं होतं आणि त्यानंतर पुढं काहीच झालं नाही. प्रयत्न आपले सुरू होते आहेत, पुढेही राहतील, पण आता एका निर्णायक टप्प्यावरती तैवानबरोबरची चर्चा आपली आलेली आहे आणि भारतामध्ये या स्वरूपाचे प्लांट्स हे भारतीय काही कंपन्यांना बरोबर घेऊन प्रस्थापित करण्यासाठी तैवान अत्यंत उत्सुक आहे. 2010 पूर्वीपर्यंत तैवानबरोबरचा आपला जो व्यापार आहे, उभयपक्षी व्यापार जो आहे तो जेमतेम $1 अब्ज सुद्धा नव्हता आणि मोदी आल्यानंतरच्या काळामध्ये सिस्टमॅटिकली त्याच्यामध्ये वाढ आपण करत गेलो आणि आता तो $6 अब्ज पुढे हा आपला वार्षिक जो व्यापार आहे तो वाढतो आहे. सांगायचं यातलं कारण असं की फक्त आपण त्यांच्याकडून काही घेतो असं नाही तर आपल्याकडूनही तिकडं काही वस्तू माल हे जात असतात आणि ते संबंध वाढत आहेत, आपण वाढवतोय त्याचं निदर्शक अशा काही घटनातून दिसत असतं. आता ह्या तैवानी कंपन्या भारतात आल्यानंतर साधारणपणे काय आणि त्यातलाही परत भाग असा आहे की तळेगाव किंवा या सगळ्या सेक्टरमध्ये या कंपन्यांचा एखादा प्लांट आपल्याकडे येऊ पण शकेल. ते बंगळूरमध्ये त्यांनी पाहणी केलेली आहे, हैदराबादमध्ये त्यांनी पाहणी केलेली आहे, इथं पुण्यात आहे, आणखी काही ठिकाणी ते प्रयत्न करतायत म्हणजे तेही त्यांचा अभ्यास सुरू आहे. आता समजा जर ही तैवानी कंपन्यांनी आपल्याकडे गुंतवणूक केली तर पुढच्या 10 वर्षातलं लक्ष आपलं साधारणपणे असं आहे की एक्झिस्टिंग आणि जे वाढणारं मार्केट आहे तर ते वाढणारं मार्केट कॅटर करण्यासाठी पुढच्या म्हणजे समजा प्लांट सुरू झाले तर साधारणपणे 30 ते 35% सुपर कंडक्टर्स हे भारतात निर्मिती केलेले असतील. आपण मगाशीच आपण ते हे बघितलं साधारण 35%मध्ये 15 देश येतात. तर अशा केसमध्ये भारतामध्ये 30% निर्मिती होणं याचा अर्थ आपलं अर्थकारण काय स्केलला जाईल आणि पुढच्या काळामध्ये याच तंत्रज्ञानावरती साधारणपणे त्यातले व्यवहार हे अवलंबून राहणार आहेत. त्याहीमुळं एका अर्थाने अर्थकारणावरती जागतिक अर्थकारणावरती प्रभाव पाडण्या इतकी क्षमता या प्लॅन्ट्समधून आपल्याकडे येणार आहे. अर्थात म्हणजे रोजगार निर्मिती हा सुद्धा यातला महत्त्वाचा भाग असणार आहे. आता यात तैवानी सरकारला काही किंवा कंपन्या आहेत त्यांना काही हमी आपल्याकडून अपेक्षित आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो कामगार कायदे हा त्यांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळं ते कामगार कायदे हा या आपल्या प्लांट्स किंवा ह्या सगळ्यामध्ये अडचणीचे मुद्दे असणार आहेत त्यातला कामगार कायदे हा एक मुद्दा असणार आहे. त्या संदर्भामध्ये सरकारला कामगार किंवा या सगळ्या क्षेत्राशी एक चर्चा आणि सौहार्द निर्माण करून त्याच्यात मार्ग काढून संघर्ष होऊ नये या दृष्टीनं सरकारला आपल्या खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्याच्याबरोबर आपण गुगल सिटीचं आपण मध्ये ऐकलेलं असतं. साधारण गुगल सिटीसाठी म्हणून ज्या सुविधा असतात तर तशा स्वरूपाच्या सुविधा या प्लांटसाठी त्यांना अपेक्षित आहेत. एवढं मला वाटतं मी सांगितलं तरी आपल्याला कल्पना येईल. म्हणजे पाणी आहे, अविरत वीज आहे, टॅक्सेशनमधल्या सवलती आहेत, एक्सपोर्ट किंवा हे सगळं करत असतानाही त्यात कशा पद्धतीने झुकतं माप मिळावं या स्वरूपाचं आहे. पुन्हा सरकारी हस्तक्षेप त्यातल्या त्यात मिनिमम असावा अशी त्यांची अपेक्षा ही कोणाचीही राहणार आहे. आपल्यातल्या सुद्धा खाजगी उद्योगांची मागणी यापेक्षा वेगळी नसते. तर अशा काही मुद्दे आहेत की ज्याच्यावरती या TSMR आणि USMR कंपन्या आणि भारत सरकारला बसून इथल्या सगळ्या संबंधित जे घटक असतील त्यांच्यामध्ये एकमत घडवून आणून हे प्लांट आणावे लागणार आहेत. पण आपल्या सरकारने त्यासाठीची तयारी केलेली आहे. आता हे फक्त भारत आणि तैवान अशा पुरतं राहत नाही ना. एकूण जागतिक राजकारणाचा विचार करता ज्या गतीने चीन आज सुपर पॉवर बनण्यासाठी प्रयत्न करतोय, अमेरिकेशी त्यांनी अगदी म्हणजे युद्ध पेटावं इतक्या स्तरावरती हे करतोय आणि
आपण तर काय शेजारी आहोत, म्हणजे दारातच आपल्यासारखा एक कट्टर शत्रू चीनच्या बसलेला आहे. आणि अर्थकारण हा विशेषतः चीनी परराष्ट्र धोरण किंवा राजकीय धोरणाचा सुद्धा एक शस्त्र गेल्या 30 वर्षामध्ये राहिलेलं आहे. आपण नेमकं तिथं या निमित्ताने काउंटर एका वेगळ्या पातळीवर करणार आहोत. एक भाग की मगाशी मी जसं तुम्हाला म्हटलं की चीन आणि जपानच्या या संघर्षामध्ये शिंझो आबेंनी एक भूमिका घेतली होती की ज्या जपानी कंपन्यांनी चीनमध्ये गुंतवणूक केलेली आहे ती गुंतवणूक जपानी कंपन्यांनी मागं घ्यावी आणि जगात इतरत्र गुंतवणूक करावी, म्हणून त्यावेळेला $1 अब्ज एवढा निधी शिंझो आबेंनी या कंपन्यांना दिला होता. त्यामुळं असंख्य जपानी कंपन्यांनी चीनमधली गुंतवणूक काढली, ते आग्नेय आशियामध्ये गेले किंवा त्यांनी भारतातही येणं पसंत केलं. अर्थात त्याच्यापाठोपाठ अन्यही काही देशांनी या स्वरूपाची भूमिका घेतल्यानंतर गेल्या काही काळामध्ये विशेषतः चीनमधली आणि तेही त्यांची जे इकॉनॉमिक सगळा जो कॉरिडॉर आहे त्यातली गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडल्यामुळे चीन सरकार एकतर चिंतेत आहे. आणि अशात तैवानने भारताबरोबर अशा स्वरूपाचा करार करून सुपर कंडक्टरची निर्मिती भारतात करणं याचा अर्थ आपल्याला कळला नाही तरी चीनला कळतो, कारण हे मार्केट वाढतच जाणार आहे. पुढच्या काळामध्ये 5G असेल, 6G, 7G हे जे सगळे वर्षन्स येणार आहेत, तर त्याच्यामध्ये सुपर कंडक्टर हा अत्यंत महत्त्वाचा घटक असणार आहे. आणि सुपर कंडक्टरच्या बाजारावरती तैवानबरोबर भारताचं जर वर्चस्व प्रस्थापित झालं तर चीनला एका अर्थाने आपल्या नागदुऱ्या काढत राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही, हे चीनलाही कळतंय. आणि आपण नेमका हाच करार करण्यासाठी जेव्हा तैवानबरोबर चर्चा सुरू केलेली आहे तेव्हा बदलत्या जागतिक किंवा प्रादेशिक आपल्या या संघर्षामध्ये हा पदरही अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून मला असं वाटते मित्रांनो की या अशा विषयांवरती आपल्या समाजामध्ये वारंवार चर्चा व्हावी आणि देशहित लक्षात घेऊन, सरकारपेक्षा सुद्धा देशहित लक्षात घेऊन आपण जनमत तयार करून सरकारच्या मागं उभं राहिलं पाहिजे की असे प्लॅन्स तुम्ही आणले पाहिजेत. यातून पुन्हा आपल्याकडे रोजगार निर्मिती आणि आर्थिक सुबत्तेसाठी हे उपयोगी पडणार आहे. मित्रांनो, हा आत्ता फक्त कराराची चर्चा आणि हे सुरू आहे, यातल्या काही अडचणीचे मुद्दे आहेत ते सॉल्व्ह होतीलच, पण अशाच स्वरूपाचे काही विषय मला पुढच्या काळात आपल्यासमोर आणायचे आहेत. मित्रांनो, माझ्या आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे आपण मला आवर्जून सांगा. पुन्हा एकदा मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून गोजोस्कोप सबस्क्राईब करावा, शेअर करावा, लाईक करावा. मला आपल्या प्रतिक्रियांची अतिशय प्रतीक्षा आहे. पाहत रहा आमचं यूट्यूब चॅनल मराठी चर्चा, पाहत रहा गोजोस्कोप. धन्यवाद.